हॅलो नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व? मस्त ना. मी पुन्हा माझ्या चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून मी स्वागत करते. हिवाळा चालू झालेला आहे आणि हिवाळ्यामध्ये ना खूप छान छान मस्तपैकी भाज्या यायला सुरुवात झालेली आहे. त्यासाठी मी आज कोथिंबीरची वडी आहे तर ती बनवण्याचा ट्राय केलेला आहे. कोथिंबीरची वडी बनवण्यासाठी मी सगळं साहित्य घेतलेलं आहे. त्यामध्ये कोथिंबीर, बेसनचं पीठ, अद्रक, लसूण, मिरची आणि ओवा, सफेद तीळ हे सगळं साहित्य घेतलेलं आहे. अद्रक, लसूण आणि मिरची आहेत त्याची ना पेस्ट तयार करून घेणार आहे आणि ही कोथिंबीरमध्ये ॲड केली आणि त्यानंतर ॲड केलं मी बेसनचे पीठ आणि हे सगळं एकजीव छान प्रकारे करून घेतलं. त्यानंतर त्यामध्ये ॲड केलं मी हळद, चवीप्रमाणे मीठ आणि लास्टला हे सगळं मिश्रण मिक्स करून झाल्याच्या नंतर लास्टला मी ओवा आहे तर तो हातावरती चुरून मिक्स करून घेतलेला आहे. घरी बघा नवीन नवीन पदार्थ बनवल्याच्या नंतर ना सगळ्यांना दिले ना, खाऊ घातले ना तर खूप छान असं सगळे हॅप्पी असे असतात. आणि लहान मुलांना तर नवीन नवीन पदार्थ असे दिले तर ते एक्साइटमेंट असते त्यांना, तर ती त्याची टेस्ट करून घेण्यासाठी. अंगातल्यासुद्धा असंच गोष्टीची असते, पण कधी कधी खातो कधी कधी खात पण नाही. तर तो बरं लास्टला आहे तर त्या हातावरती चुरून मी ओवा आहे तर तो ॲड करून घेतला आहे. सगळं मिश्रण आहे मिक्स करून घेतल्याच्या नंतर जसं आपण ना मोदक वाफवतो त्याप्रमाणे ही प्रोसिजर होती. त्यासाठी मी एक कढई घेतली. कढईमध्ये थोडंसं पाणी ॲड केलं आणि त्याच्यावरती मी ठेवली होती जाळी. आणि ही कढईवरती जाळी आहे तर ती छान प्रकारे फिक्स बसते, तर त्यासाठी मी अशा गोष्टी करत असते. तर त्यावेळेला मी ह्याच गोष्टी आहेत तर ते फॉलो करत असते. त्यावरती मी रुमाल आहे ओला करून ठेवलेला आहे जेणेकरून चिपकू नये त्यासाठी. देन मग वडी आहे तर ती वळायला मी सुरुवात केली होती. हाताला तेल लावलं जेणेकरून चिपकू नये त्यासाठी. देन त्यावरती मी छान असे व्हाईट तीळ आहे तर ते लावून घेतले. त्यानंतर ही वडी आहे तर ती वाफायला मी जाळीमध्ये ठेवून दिली. वडी आहे तर ती वाफवण्यासाठी 20 ते 25 मिनटं तरी लागतात. टेस्ट करून घ्यायची आपण की कम्प्लिटली शिजले की नाही तर ते, आणि नॉर्मली 20 ते 25 मिनटामध्ये होऊन जाते. आणि हे सगळं झाल्याच्या नंतर वडी कट करण्याची जेव्हा वेळ येते तर त्यावेळेला वडी लगेच कट करू नये. मी तर असंच करते कारण ती लगेच म्हणजे कुस्करायला सुरुवात होते. त्यासाठी मी 1 ते 2 तास जरा ठेवून देते साईडला, किंवा फ्रीजमध्ये आपण थोडा वेळ ठेवून द्यायची, थंड करायची, किंवा आदल्या दिवशी बनवायची, दुसऱ्या दिवशी आहे तर ती आपण खाणार आहोत तर त्यावेळेला तळायला घ्यायची. मग त्यावेळेला मी अशा प्रकारे मी कट केली आणि अशा प्रकारची वडी आहे तर ती बनली होती.